झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्या सगळीकडे धूम आहे ती दहीहंडीची आणि दहीहंडीच्या या रंगात आईना का बायना या सिनेमाची टीम आत्तापासूनच रंगून गेली आहे। कशी पाहूयात। अभिनेत्री सारा श्रवणनं गोविंद पथकासह असा थर लावला आणि दहीहंडीची जणू रंगीत तालीमच दाखवली। साराच्या या उत्साहात एका चिमुरडीनं रंग भरले। या चिमुरडीनं साराला छान साथ देत उपस्थितांना सलामी दिली आणि मग काय, सारानं हा आनंद गोविंद पथकासह ताल धरत साजरा केला। आईना की बायना या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सारा आणि तिची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती। सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी निर्माते नेहमी वेगवेगळ्या क्लुप्त्या आखतात आणि सध्या आईना का बायनाच्या टीमनंही दहीहंडीच्या निमित्तानं आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्याची संधी साधली। तसंच यावेळी ठाण्याच्या संकल्प दहीहंडीनं वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या माझगाव ताडवाडीच्या गोविंद पथकालाही आमंत्रण दिलं। आपल्याला मराठी मातीला अभिमान वाटेल की एवढे 9 टायर्स या चाळीत राहणाऱ्या मुलांनी त्यांच्या बिझी लाईफमधून वेळात वेळ काढून एवढं मोठं आव्हान पेललं आणि त्याचा विश्वविक्रम झाला। सो अशा गोविंद पथकाला इन्व्हाइट करताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय। दहीहंडी हा माझा आवडता सण आहे आणि त्या दिवशी म्हणजे मी लहान असल्यापासून मला दहीहंडीचं खूप वेड होतं। मी महिला दहीहंडी पथकामधून मी सुद्धा दहीहंडी फोडायचे आणि आज या लोकांना बघून मलाही स्वतःला अशी इच्छा होती की मीही तिथे जाऊन दहीहंडी फोडावी आणि बस माझ्याकडून मी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ शकते की प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण की आज दहीहंडीला बरंच काही होतं। तुम्ही 9 थर लावता, 10 थर लावता, ते एवढं सगळं करता, तर त्याबरोबरच तुम्ही स्वतःची काळजी सुद्धा घ्या। मला एवढाच मेसेज द्यायचा। एकूणच दहीहंडीचा हा उत्साह फक्त गोविंद पथकांपुरतीच मर्यादित राहिलेला नाहीये, तर हीच एक्साइटमेंट मराठी कलावंतही कॅच करताना दिसतात। झी 24 ताससाठी जयंती वाघधरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।